कोकाटेंना आता तुरुंगवासच होणार की त्यांना जामीन मिळणार याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे। दुसरीकडे अर्थातच एक मुद्दा जो आहे तो आहे मेडिकल बुलेटिनचा, ते देखील येणाऱ्या काळामध्ये जारी होणं अपेक्षित आहे। तज्ञ डॉक्टर कोकाटेंच्या प्रकृतीविषयी सविस्तरपणे माहिती देणार आहेत। या मेडिकल बुलेटिनमधले मुद्दे या कोर्टाकडे मग ठेवले जाणार आहेत का बघूया, आपल्याला येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल। मात्र सध्याची ही बातमी आहे, त्यात दोन मुद्दे फार महत्त्वाचे। कोकाटे लोकप्रतिनिधी असल्यानं त्यांना सूट देऊ नये, हे अपवादात्मक प्रकरण नाही असं सरकारी वकिलांनी म्हटलंय। तर स्थगिती मिळाली नाही तर आमदारकी जाईल असं कोकाटेंच्या वकिलांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता नेमकं कोर्ट याकडे कसं पाहतंय, काय निर्णय देतंय याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। आणि आताची मोठी अपडेट, याचिकेवर सुनावणी पूर्ण झालेली आहे, अगदी थोड्या वेळामध्ये निकाल अपेक्षित आहे। तर सुनावणी पूर्ण झाल्याची सध्याची माहिती आहे आणि अगदी थोड्याच वेळात या संदर्भात निकाल येईल अशी आताच्या घडीची मोठी अपडेट आहे। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना तुरुंगवासाची जी शिक्षा झालेली आहे ती कायम राहणार की त्यांना जामीन मिळणार याचा फैसला थोड्याच वेळामध्ये काही मिनिटांमध्ये होणं अपेक्षित आहे। याचं कारण निर्णयाला स्थगिती दिली नाही तर आमदारकी जाईल असं कोकाटेंच्या वकिलांनी म्हटलं। तिकडे लोकप्रतिनिधी असल्यानं कोकाटेंना सूट देऊ नये असं सरकारी वकिलांनी म्हटलं। त्यामुळे आता कोर्ट या संदर्भात कोणती बाजू नेमकी समोर ग्राह्य मानते पाहणं महत्त्वाचं असेल। याचिकेवर सुनावणी तर पूर्ण झाली आहे आणि थोड्याच वेळात आता निकाल अपेक्षित आहे। मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहे ताजी अपडेट द्यायला। मुकुल आवाज पोहोचतोय माझा? मुकुल माझा आवाज पोहोचतोय? प्रश्न परत एकदा। मुकुल, जशी आताची माहिती आहे सुनावणी तर पूर्ण झाली आणि कोणत्याही क्षणी आता निकाल अपेक्षित आहे, थोड्याच वेळात निकाल येईल। मुकुल, हो बरोबर आहे। कोकाटे यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला हा अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपलेला आहे। कोकाटे यांच्या वकिलांकडनं वारंवार हे सांगण्यात आलेलं होतं की मेडिकल ग्राउंडवर त्यांना दिलासा दिला जावा। जर कोर्टाने न्यायालयाला खालच्या कोर्टाच्या जो निकाल दिलेला होता त्याला स्थगिती दिली नाही तर त्यांची आमदारकी ही जाऊ शकते, अशा स्वरूपाचं शेवटचं कमेंट आता कोकाटे यांच्या वकिलांकडनं करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता न्यायालय नेमकं काय निर्णय देतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कोर्टातली संपूर्ण सुनावणी ही पूर्ण झालेली आहे आणि आता निकाल लिखाणाचं काम हे सुरू झालेलं आहे। त्यामुळे आपण बघितलं की सरकारी वकिलांनी देखील जोरदार प्रयत्न केलेला होता की कुठल्याही स्वरूपाचा दिलासा हा दिला जाऊ नये, ही फसवणूक असल्याचं सांगण्यात आलेलं होतं। मात्र कोकाटे यांच्या वकिलांनी बचावात्मक भूमिका घेतलेली होती, बचाव करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु तो फारसा आता कोर्टाला मान्य झाला आहे की नाही झाला हे थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होणार आहे।